कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ही मूर्ख मुलगी का फोन करते एवढ्या रात्री? इट्स नॉट अ गुड नाईट. बोल. हॅलो दुर्गा मॅडम, मी लीला बोलतेय. नंबर डिलीट करायला विसरले मी. बोल, का कॉल केलास? ते मला तुमच्याशी ना थोडंसं बोलायचं होतं. आत्ता? नाही, आत्ता बोलायचं नाहीये, बोलायचं उद्या आहे. अगं मग आत्ता का कॉल केलायस एवढ्या रात्री? ते ठरवायला की उद्या कधी बोलायचं. मी ठेवते. बाय. नाही, ठेवू नका, थांबा. आता काय आहे? मी उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या बंगल्याच्या गार्डन मध्ये भेटते. अगं वेडी आहेस का तू? हे बघ, इकडे येऊ नकोस. कोणी जर आपल्याला एकत्र पाहिलं तर काय होईल याची कल्पना नाहीये तुला. ती मला काही माहिती नाही. हा, मी उद्या सकाळी 8 वाजता तुमच्या बंगल्याच्या गार्डन मध्ये येऊन उभी राहणार आहे. मग तुम्ही येऊ किंवा न येऊ. आणि मग जर कोणी मला विचारलं ना की तू का आलीयस, तर मग मी सरळ सांगणार हा की दुर्गा मॅडमनी मला भेटायला बोलवलं. अगं हे बघ, वेडेपणा करू नकोस. तुझं तोंड बंद ठेव. आणि ठीक आहे, आलीस की गेटवर. हॅलो. ठेवला ही काय गळे पडू मुलगी ही. आता हिला काय बोलायचं असेल माझ्याशी? इट्स नॉट अ गुड नाईट. दर वेळी या कुंड्यांमधून यावं लागतं. सरळ गेटने कधी येणारे काय माहिती. ते दुर्गा मॅडम ना कसं काय शोधू मी? दुर्गा मॅडम, अहो लीला, ओरडू नकोस. घरात ते सगळे बाहेर येते. हा, हळूच जायचंय. ती मूर्खलीला खरंच इकडे आली आणि तिला माझ्याशी कोणी बोलताना पाहिलं तर? नाही, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तिला लवकरात लवकर इकडनं परत पाठवलं पाहिजे. अरे आता तर इथे होतं, कुठे गेले? थांबायचं ना 5 मिनिटं. मॅडम इकडे. हो मॅडम, आता बरं वाटतंय. थोडी तहान लागलेली. ऊन किती आहे? शी, आय डोंट केअर. तू इथे कशासाठी आलीस? अहो मी म्हणाले होते ना, मला खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. 1 मिनिट थांब. इथेच थांब. येऊ नकोस पुढे. पुढे मॅडम, एजे, काय? मी तुम्हाला शोधत होते. ते पाळ. कमाल आहे. हो, काल तुम्ही पण कोणी आयऱ्या गैऱ्याला घेऊन जाहिरात करत होतात. आज एजंट सोबत करणार आहेत. काल लीलाताई जरी ज्युनियर असली, आज ती हिरोईन आहे. आणि हिरोईनीला बॉय लागतोच, आणि तो मी. म्हणजे एजे सर खरंच येणार आहेत ना? येणार म्हणजे काय? ऑफकोर्स येणार. आणि एजे सर जर का आले नाही तर दुःखात हा सेट पेटवायला मी रॉकेल पण आणले. आरती,
सर ओ तू आधी खाली आधी मी हा सेट पेटवणार आणि त्यामध्ये नंतर हिरोईनला ढकलणार. हो सर असं काय बोलताय? एजे म्हणालेत ना ते येतील, मग ते नक्की वेळेवर येतील. आणि आरती तो कॅन जरा खाली ठेव. हा ठेव ठेव. अजिबात खाली ठेवू नको. एजे सर तोपर्यंत कॅन खाली ठेवायचा नाही. तोपर्यंत रेडी राहा. म्हणजे आज लीला मॅडम एकतर हिरोईन होणार नाहीतर डेड बॉडी. धक धक. अगं हळू ओरडणार. होपलेस. नाही 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 नाचायला पण डान्सर आहोत का वहिनी? ना नाचायचं नाहीये सरस्वती, ऍक्टिंग करायची. आणि आपल्याला नाही एजेंना. वहिनी तुम्हाला कळलं नाही, ती मुलगी एजेंना ऍक्टिंग करायला सांगते. म्हणजे ती मुलगी तिच्या तालावर नाचवते आपल्याला. आणि तिच्या तालावर नाचायला पण डान्सर आहोत का असं म्हणायचं होतं मला. नको सरस्वती, खूप सिरियस सिच्युएशन आहे बाळा. आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. पण मग आपण असं तिच्या तालावरती नाचत बसलो तर, आपण तिचं ऐकत बसलो तर मग नको ऐकायला. आपण तुझं ऐकूयात. तू सांग काय करायचं ते. आधीच त्या लीलाने माझं डोकं फिरवून ठेवलंय, त्यात तुम्ही दोघी आणि ही. अरे तुम्हाला माहिती आहे ना, ती मुलगी कुणालाच घाबरत नाही. आपण तिचं नाही ऐकलं तर ती एजेंना सगळं सांगून टाकेल आणि त्यांना सगळं कळलं की काय होईल याचा विचार करा. नाही नाही नाही, एजेंना तिने जर सगळं खरं खरं सांगितलं तर आपली काही खैर नाही. म्हणूनच म्हणतीये, आपल्याला एजंटशी बोलावंच लागेल. दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. हा कोणी सांगितलं होतं एजंटसमोर इतका शो ऑफ करायला? आता एवढा खर्च केलाय आणि ते आलेच नाही तर जीव घेईल मी तुझा. हे हे कसले कप आहे? चांगले कप मागवा. हे बघा, एजे सरांसमोर मला कसली चूक नकोय. आणि असे वागलात ना तर मी कुणालाही सोडणार नाही. चला कामाला लागा. डायरेक्टर कुठे? हे प्रोड्युसर लोक एवढे चिडके का असतात? ताई तू टेन्शन का घेतेस? एजे अंकल नक्की येतील. तू आधीची इतक्या चुका करतेस, पॅनिक झाले तर मग वाटच आहे. तसं नाही रे बटर, पण कसं आहे ना की ते जर खरंच नाही आले ना तर खूप अवघड होऊन बसेल सगळं. मी ऍड मध्ये दिसणं तर दूरच राहिलं, इकडनं जिवंत घरी जाऊ शकले ना तरी पुष्कळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.